नमस्कार, पोलीस माझा न्यूज मध्ये आपलं स्वागत. पाहूयात काही विशेष घडामोडी. हॉलिवूडच्या फायनल डेस्टिनेशन या सिनेमातील एका सीन प्रमाणे पालघर जिल्ह्यामध्ये वाडा भिवंडी महामार्गावर एक विचित्र अपघात घडलाय. एक अर्धवट बनवलेला स्पीड ब्रेकर हा पाहून ट्रक चालकानं ब्रेक मारला, ज्यामुळे ट्रकच्या मागील भागावर असलेला स्टेनलेस स्टीलचा रोल हा चालकाच्या केबिनवर आदळला. यामुळे 65 वर्षीय विनोद कुमार सिंग याचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. हा रोल प्रचंड वजनदार होता आणि या अपघातामुळे ट्रकची केबिन सुद्धा अगदी चक्काचूर झाली. सुदैवानं त्यावेळेस अन्य कोणतेही वाहन तिथून जात नव्हते. या महामार्गावर अनेक ठिकाणी अपूर्ण कामं आणि खड्डे आहेत, याच्या सूचना सुद्धा इथे लावण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे स्थानिकांच्या मते आतापर्यंत जवळपास 600हून अधिक लोकांनी या महामार्गावर आपले प्राण गमावलेत. वाडा भिवंडी महामार्ग मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गाला पर्यायी मार्ग आहे, मात्र याची अवस्था ही अत्यंत दयनीय आहे. खर्च केलेला निधी ठेकेदारांच्या फायद्यासाठी वापरण्यात येत असल्याचा सवाल सुद्धा या अपघातामुळे स्थानिकांनी उपस्थित केलाय. वर्षभरापूर्वी उल्हासनगरच्या हिललाईन पोलीस ठाण्यामध्ये झालेल्या गोळीबारानं संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून टाकलं होतं. भाजपचे तत्कालीन आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेना शिंदे गटाचे नेते महेश गायकवाड आणि राहुल पाटील यांच्यावर पोलीस स्टेशनमध्ये 6 राऊंड फायर केले होते. या प्रकरणी गणपत गायकवाड अजूनही तुरुंगात आहेत. पण आता या प्रकरणाला एक नवीन वळण लागलंय. गणपत गायकवाड यांचा मुलगा वैभव गायकवाड याला क्लीन चिट याबाबत देण्यात आली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील केस गळती प्रकरणाला एक वेगळं वळण लागलंय. ज्येष्ठ संशोधक हिम्मतराव बाविस्कर यांनी या केस गळतीचं कारण शोधून काढलंय. त्यानुसार गावातील लोकांनी खाल्लेल्या रॅशनच्या गव्हामध्ये मोठ्या प्रमाणात सेलेनियम असल्यामुळे या घटकामुळेच ही केस गळती सुरू झाली आहे असं सांगितलं जात आहे. हा गहू पंजाब आणि हरियाणाच्या शिवालेन टेकड्यांमधून आला होता आणि रेशनच्या माध्यमातून तो जिल्ह्यात वितरित करण्यात आला. संशोधनानुसार शरीरात सेलेनियमचं प्रमाण वाढल्यानं केस गळून टक्कल पडत होतं. सरकारनं या गव्हाच्या गोदामांना सील केलंय, मात्र प्रशासनानं या प्रकरणावर अजूनही मौन राखलंय. स्थानिकांकडून सरकारवर आरोप करण्यात आले आहेत की रेशनच्या गव्हामुळेच लोकांच्या जीवाशी खेळलं जाते. सरकारनं यावर तातडीनं योग्य चौकशी केली पाहिजे, जेणेकरून अन्य गावांमध्ये असे प्रकरण घडू नयेत असं सांगण्यात येते. पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. पाहत रहा पोलीस माझा न्यूज. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रिच लुक स्किन अँड हेअर स्टुडिओ. तुमचं जीवन काही ठिकाणी अडलंय का? प्रेम समस्या, नोकरीतील अडचणी, व्यवसायात येणारे अडथळे किंवा नातेसंबंधातील ताण, मग या सर्व समस्यांवर एकच उपाय, श्री साई स्वामी ज्योतिष आध्यात्मिक केंद्र. आपल्या समस्यांवर उपाय सांगणारे आणि ज्योतिष शास्त्राचे PhD तज्ञ, लाल खिताब पुरस्कार प्राप्त श्री गोरखनाथ शास्त्रीजी आपल्या अनुभवावर आधारित मार्गदर्शन करणार. एकूण 7,000 संतुष्ट ग्राहकांची विश्वासार्हता आणि हे सर्व तुम्हाला मिळणार केवळ एका फोन कॉलवर. 18 मिनिटांमध्ये व्हिडिओ कॉलवर अनुभवा आणि आपल्या समस्या सोडवा. तुमचं जीवन बदलण्यासाठी केवळ एक फोन कॉल पुरेसा आहे. तेव्हा आजच श्री साई स्वामी ज्योतिष आध्यात्मिक केंद्राशी संपर्क साधा. तुमच्या समाधानाचा एकमेव मार्ग. तेव्हा आजच संपर्क साधा. ज्योतिषाचार्य पंडित गोरखनाथजी शास्त्री PhD तज्ञ यांना 7420843709 या क्रमांकावर. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत. अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मोठ्या प्रमाणात हरभऱ्याची आवक झाली आहे. दररोज जवळपास 10,000 क्विंटल पेक्षा अधिक हरभऱ्याची आवक बाजारात होत असून त्याला चांगला हमी भाव मिळावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. रब्बी हंगामामध्ये गव्हाबरोबरच हरभरा हे मुख्य पीक घेतलं जातं. यावेळेस हरभऱ्याला 5,650 एवढा शासकीय हमीभाव मिळतोय, जो गेल्या वर्षी साधारण 6,000च्या वर मिळत होता. त्यामुळे शेतकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केलेली आहे. शेतीमध्ये मोठ्या प्रमाणात खर्च होतो, मात्र त्याप्रमाणे उत्पन्न मिळत नाही असं म्हणत हरभरा पिकाला जास्त हमीभाव मिळावा अशी मागणी केली आहे. बातमी आता नाशिक त्र्यंबकेश्वर येथून. 12 ज्योतिर्लिंगांपैकी नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर हे एक महत्वाचं ज्योतिर्लिंग आहे. देशभरातून भाविक इथे दर्शनासाठी येत असतात आणि 26 फेब्रुवारीला महाशिवरात्री निमित्तानं सुद्धा इथं लाखोंच्या संख्येनं भाविक दर्शनाला येतात. याच दरम्यान महाशिवरात्रीला त्र्यंबकेश्वरामध्येच अभिनेत्री प्राजक्ता माळीच्या नृत्याच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय. मंदिर संस्थानाकडूनच हे आयोजन करण्यात आलंय.
मात्र या नृत्याच्या कार्यक्रमाला मंदिराच्या माजी विश्वस्त ललिता शिंदे यांच्याकडून विरोध नोंदवलाय. त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरात सेलिब्रिटींच्या इव्हेंटची परंपरा नाही, त्यामुळे असे कार्यक्रम ठेवू नयेत, ज्यामुळे धार्मिक वातावरण बिघडून चुकीचा पायंडा पडेल, अशी ललिता शिंदे यांनी मागणी केलेली आहे आणि पुरातत्व खाते आणि पोलिसांकडे ही मागणी करण्यात आली आहे. महाशिवरात्रीला लाखो भाविक त्र्यंबकेश्वरला दर्शनासाठी येतात आणि या कार्यक्रमाला गर्दी होऊन काही दुर्घटनाही होऊ शकतात, अशी चिंता सुद्धा शिंदे यांनी व्यक्त केली आहे. आजच्या बातमीपत्रात इतकंच. तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतं याबाबत अवश्य अभिप्राय कळवा. यासाठी पोलीस माझा न्यूजचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, तसंच आमचं फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा. अधिक माहितीसाठी आमच्या www.polismazhanews.com या वेबसाईटला भेट द्या. तसंच आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकांवर आजच संपर्क साधा. आजच्या बातमीपत्रात इतकंच. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज. अशाच नवनवीन अपडेटसाठी आणि ताज्या बातम्यांसाठी पोलीस माझा न्यूज युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, तसंच आमचं फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा. अधिक माहितीसाठी आमच्या www.polismazhanews.com या वेबसाईटला भेट द्या.